साईडला असणार आहे साईश वॉरियर्स. साई सुपर किंग संघाचा कर्णधार असेल तो म्हणजे ब्रिजेश सालावकर आणि साईश वॉरियर्स संघाचा कर्णधार आहे तो म्हणजे जयेश पाटील. नक्कीच ऑन ग्राउंड कॅप्टनशिप नक्कीच वेगळे सूत्रधार करतात. त्याच्यामुळं हे कुठल्याही लहान मुलाला जरी विचारलं तरी सांगणं अतिशय सोपं ठरेल. मागच्या 3 दिवसाच्या टूर मध्ये आपण ह्याचं संपूर्णतः प्लॅनिंग केलं होतं. साईश वॉरियर्स सलामीची जोडी जयेश पाटील आणि प्रसाद पाटील. कालचा दिवस ज्यांनी गाजवलाय असा साईश वॉरियर्स संघ. दोन्हीच्या दोन्ही सामने त्यांनी दुसऱ्या टीमच्या घशातून काढलेले आहेत. असा कालचा दिवस त्यांचा गेला होता तो म्हणजे साईश वॉरियर्स संघ. त्याच प्रकारे सायन्स सुपर किंग्स ज्याच्यामध्ये कुरुल गावाच्या गाव टू गाव टीम मधनं जे 2 दर्जेदार गोलंदाज असतात ते दोनही गोलंदाज या एकाच टीम मध्ये आहेत. एका बाजूला आहे तो म्हणजे केदार बिर्जे आणि आदित्य घाडगे आणि त्यांच्या समोर आक्रमक अशी फलंदाजी करणारा जयेश पाटील, शुभम पाटील आणि रुपेश म्हात्रे. 30 मिनिटांचा वेळ असणार आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटक करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अन्यथा त्या कोणत्याही क्षणी जर 30 मिनिटं समाप्त झाली तर त्या क्षणी एक्स्ट्रा प्लेयर हा सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील वाळंज आणि कालचा मॅन इन फॉर्म प्रणय धसाडे आहे. स्ट्राइकला जयेश पाटील, गोलंदाज केदार बिर्जे. राइट आर्म ओव्हर द विकेट. डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर डीप लॉंग ऑन आणि डीप कव्हर अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती म्हणजे सायन्स सुपर किंग संघाची. फुलर लेंथ चेंडूचा मारा या प्रकारची क्षेत्राची व्यूहरचना असणार आहे. पहिलाच चेंडू तटावून काढतोय, डिफेन्स पद्धतीने खेळतोय तो म्हणजे जयेश. चेंडू जातो पहिल्याच निर्धाव. 6 षटकांचा सामना ज्याच्यामध्ये 2 षटक ही पॉवर प्ले आणि चौथा आणि निर्णायक षटक ते म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर. पुन्हा एकदा केदार बिर्जे ऑन द मार्क. राइट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू केदार याचा जयेश साठी. पुन्हा एकदा फुलरले चेंडू. यावेळी मात्र लाईन थोडीशी स्टंप मध्ये फिनिश करणारी होती. तर चेंडू खेळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे 2 धाव मिनिट संघाला. थोडस काहीतरी मैदानामध्ये वेगळं घडण्याचा प्रयत्न होता. प्रसाद रनआउट स्वरूपात बाद होऊ शकला असता जर सुनील जाधव चप्पळ आणि चतुर असता. दुसऱ्या चेंडूवर 2 धाव मिनिटात थोडीशी गडबड बघायला मिळाली ती म्हणजे साईश वॉरियर्सच्या संघाकडनं. पुढील चेंडू केदार याचा. पुन्हा एकदा फुलर लेंथ चेंडू. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4. आक्रमक अशी फलंदाजी करतोय. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काही फील्ड होत नाहीये. तिथे 1 धाव मिळली ती म्हणजे संघाला धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 पर्यंत. पुन्हा एकदा केदार बिर्जे. यावेळी मात्र स्ट्राइक असेल तो म्हणजे प्रसाद उर्फ पश्या.
फुलरलेनचा चेंडू वाईड लाईनला होता, इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर झेल पकडतो तो म्हणजे श्रवण सुनील पाटील. पहिला हादरा बसतो तो म्हणजे साईश वॉरियर्स या संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढील होणारा सामना तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर्स विरुद्ध स्माही स्पर्णी स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. पुढील फलंदाज मूर्ती लहान आणि कीर्ती पंचक्रोशीत महान असा दिवेश हरिश्चंद्र कलबटे येतोय. लेफ्ट हँडेड असा फलंदाज आहे तो म्हणजे दिवेश. दिवेश येते यावेळी मैदानामध्ये. स्ट्राईकला असेल, षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया या शेवटच्या चेंडूवर दिवेश किती धावा जमवते, कारण पॉवर बेस षटक आहे. सुंदर स्ट्रेट डाऊन द विकेट खेळलेला असा फटका. इथे कुशल पाटील जर्सी नंबर 02 चेंडू फील्ड करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 पर्यंत. एका षटकाच्या समाप्तीनंतर साईश वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 बाद 8. हॅलो 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 दुसरं षटक निर्णायक षटक, पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे यश घाडगे. बघूया यश घाडगे कशा प्रकारे गोलंदाजी करणार, किंवा कारण का यावेळी स्ट्राईकला तो म्हणजे फलंदाज दिवेश कलबटे. दिवेश एक आक्रमक असा फलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलणार का? शॉर्ट पिच चेंडू, पण काहीच फायदा मिळवता येत नाहीये. फलंदाज या शॉर्ट पिच चेंडूवर बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा हादरा बसतो तो म्हणजे साईश वॉरियर्स या संघाला 8 या धावसंख्येवर. पुढील फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजे रुपेश म्हात्रे. साईश वॉरियर्स संघाचा सर्वात अनुभवी असा खेळाडू रुपेश म्हात्रे मैदानामध्ये येतोय. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो मॅच अतिशय स्लो चाललेली आहे. थोडी दोन्ही संघांना सूचना असेल की सामना थोडासा फास्ट खेळवायचा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये टोटल 7 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, कारण आपली स्पर्धा ही 6 षटकांची असते. कोणताही षटक कमी करण्याचा प्रयत्न नसतो, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला त्याचं पूर्ण चान्स मिळणं अतिशय महत्वाचं आहे. स्पर्धेमध्ये आपली ओळख निर्माण करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूने स्पर्धा खेळणं अतिशय गरजेचं आहे. पुढील चेंडू यश घाडगे याचा सामना खेळतो म्हणजे रुपेश म्हात्रे. फुलर लेनचा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने जातो. श्रवण पाटील जिथे चेंडू फील्ड करतोय. 1 धाव मिळते संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
9 पर्यंत. आता स्ट्राईकला तो म्हणजे जयेश पाटील, एक आक्रमक असा फलंदाज जयेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट यश घाडगे. फुलर लेनचा चेंडू, चेंडू डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. सुंदर फटकार होता म्हणजे जयेश पाटील याच्या बॅट मधना. पुढील चेंडू यश घाडगे याचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. तिथे श्रवण पाटील चेंडू अतिशय सुंदररित्या फील्ड करतोय. अतिशय सुंदर थ्रो. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 पर्यंत. दुसरं षटक चालू. षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. किती धावा येणार या चेंडूवर. जोरदार मारला फटका. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, चौकार. कुरुळ प्रीमियर लीग. आझाद मैदान कोण. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग. कुरुळ प्रीमियर लीग. प्राणवी चॅलेंजर्स लढणार, जिंकणार. मैदानात उतरले साईश वॉरियर्स. भाऊंची ताकद घाडगे ब्रदर्स. राजेशा एंट्री सायन्स सुपर किंग. गोल्डन टीम स्माही स्वर्णी स्पोर्ट्स. कुरुळची शान कार्लेकर कुरुळ रायडर्स. फलंदाजी असो की गोलंदाजी धक्की भरेल प्रत्येक चाल. 6 टीम एक श्वास एक ध्येय जिंकायचं छान सवाल. कुरुळ प्रीमियर लीग. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 पर्यंत. 2 बाद 21. हॅलो. पुढील गोलंदाज श्रवण पाटील. कालच्या दिवसातलं जर प्लॅनिंग बघितलं सायन्स सुपर किंग संघाचं, तर यावेळी मात्र काहीसा बदल करण्यात येत आहे. कालच्या दिवसामध्ये केदार बिजे लगातारचं तिसरं षटक टाकत असायचा. त्याचा 2 षटकांचा कोट्या कंप्लीट करायचा. पण यावेळी मात्र थोडासा प्लॅनिंग मध्ये बदल. श्रवण पाटील येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट रुपेश म्हात्रे साठी. शॉर्ट ऑफ गुडलेंथ प्रकारचा चेंडू होता. तिथे 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 पर्यंत. पुढील चेंडू
श्रवण पाटील यावेळी स्ट्राईक नंतर जयेश. फुलर लेनचा चेंडू होता, आवडता चेंडू होता, चेंडू मिस करतो जयेश पाटील. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू काही बॅटवर येत नाही. यावेळी मात्र चेंडू गेला आहे निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 2 बाद 22. 2-2-2. पुढील चेंडू श्रवण याचा. शॉर्ट पिच चेंडू, बॉडी लाईन गोलंदाजी करण्यात येते ती म्हणजे जयेश पाटील साठी. 1 धाव घेतलेली आहे, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता मात्र रुपेश मात्र एकाच धावेवर संतुष्ट. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 पर्यंत. 3 चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी ती म्हणजे श्रवण पाटील याच्याकडनं बघायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू श्रवण्याचा. पुलर लेनचा चेंडू, चेंडू जातोय फाईन लेग, सीमारेषा पार, चौकार. प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुल कुरुल प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुल प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुल. पुढील चेंडू श्रवण्याचा. थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न तो म्हणजे रुपेशाचा. फुलर लेनचा चेंडू होता पण क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, आडवा खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश मात्र याचा, त्याच्यामुळे चेंडू बॅटवर येत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 27. 2 बाद 27. षटकातील शेवटचा चेंडू श्रवण पाटील याच्या. फुल टॉस चेंडू, चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने सरळ केदार बिर्जे याच्या हातामध्ये जातोय आणि तिसरा हादरा बसतो म्हणजे संघाला. धाव संख्येत कोणताही बदल नाहीये, फक्त विकेटचं खातं मधलं वाढत चाललेलं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 3 बाद 27. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 27. श्रवण यांनी अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात तो म्हणजे शुभम. गोलंदाज आदित्य आपलं वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं चॅलेंजिंग ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल तो म्हणजे जयेश पाटील. हा मात्र सुरेख चेंडू, चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव. आता मात्र 5 चेंडूंवर 10 धावा जमा करायच्या आहेत. दरम्यान आदित्य जोरकस मारलेला फटकार आणि चौकार. धावसंख्येत 4 निभर. धावसंख्या 4थं षटक चालू असताना 3 बाद 31 पर्यंत पोहोचले. आझाद मैदान कुरुल आझाद मैदान कुरुल कुरुलकरांचा अभिमान आझाद मैदान दणाणल. दरम्यान आदित्य आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकेल. सामना करेल जयेश.
पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षणात बदल, सुंदर क्षेत्ररक्षण साहिल पाटील कडून. धावसंख्येत 1 निभर. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज, घणाघाती फलंदाज शुभम पाटील. कालच्या दिवसात अतिशय तुफानी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि आता पहिला चेंडूचा सामना करेल आदित्य घाडगेजा. आदित्य टू शुभम. पहिलाच आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी आदित्य घाडगेजी. आता मात्र 2 चेंडूंवर तब्बल 5 धावा जमा करायच्या आहेत. त्या म्हणजे साईश वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. आता मात्र चॅलेंजिंग ओव्हर चा शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर 5 धावा तुम्हाला जमा करायच्याच आहेत, अन्यथा तुमच्या रन्स मायनस होतील. जबरदस्त गोलंदाजी. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय आदित्य. पाच धावा आपण जमा केल्या होत्या या षटकामध्ये आणि त्यातून 2 धावा या मायनस होत आहेत. धाव संख्या 30. माझे मित्र संकेत पाटील सांगतायत की आदित्य यांनी 3ऱ्या मॅच मध्ये सलग चॅलेंजिंग ओव्हर सक्सेसफुली टाकलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. पुढील षटक घेऊन केदार बिर्जे. प्लॅनिंग थोडस वेगळं केलं होतं पण ते पूर्णतः सफल ठरतं ते म्हणजे प्रसाद गोंधळे यांच्याकडनं. पुढील गोलंदाज केदार बिर्जे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्लोवर वन लेग कटर चेंडू होता. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातो तिथे 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 पर्यंत. 3 बाद 31. स्ट्राईकला आहे तो यावेळी मात्र शुभम पाटील. वाईड लाईन फुलर लेनचा चेंडू होता पण चेंडू काय बॅटवर नीटसा येत नाही. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 32 पर्यंत. अतिशय सुंदर गोलंदाजी चालली होती म्हणजे सायन्स सुपर किंग संघाकडनं. तर पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतो की प्रशांत मोहरे आणि संकेत पाटील दोन्ही खेळाडूंनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील चेंडू फुलर लेन स्लोअर वन चेंडू पण बॅटवर चेंडू काही नीटसा येत नाही. 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 पर्यंत. पुढील चेंडू काहीच घडत नाही या चेंडूवर. अतिशय सुंदर चेंडू. झेल सुद्धा घेतला नाही आणि रनआउट सुद्धा घेत नाहीयेत ते म्हणजे क्षेत्ररक्षक. मोठमोठे फटके मारण्याचा शुभमचा प्रयत्न पूर्णतः असफल ठरतो. अतिशय सुंदर अशी गोंधळ चालली म्हणजे केदार बिर्जे यांच्याकडनं. धाव संख्या पूर्णतः कंट्रोल मध्ये ठेवलेली आहे ती म्हणजे केदार बिर्जे यांनी. आता मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार. षटकार. कुरुळ प्रीमियर
आता मात्र त्रिफळा चित करण्याचा प्रयत्न असक्सेसफुल ठरतोय आणि इथे मात्र वाईट +4 अशा अवांतरेकडून 5 धावांची भर पडते. धावसंख्येत 5 ने वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 पर्यंत. नशीब म्हणतात तर ह्याला म्हणतात. धावसंख्येवर पूर्णतः कंट्रोल होता तो म्हणजे सायन्स सुपर किंग संघाचा. मैदान कुरुळ पुढील चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळ करत तिथे 1 10 मिनिटे संघाला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजे 45 पर्यंत. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 बाद 45. शेवटचं षटक आदित्य घाडगे घेऊन येणार. आदित्य घाडगे ह्या षटकामध्ये रन देणार की रन कंट्रोल करणार हे आता त्याचं षटकच सांगून जाणार आहे. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू पण बॅट वर काही येत नाहीये. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या असतील धावसंख्या 47. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूंवर किती धावा मारणार ते म्हणजे सायन्स वॉरियर्स संघ. अतिशय सुंदर गोंडी चालते म्हणजे आदित्य घाडगे याच्याकडनं. आता मात्र जोरदार मारला फटका. चेंडू 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 अतिशय धावून काढलेल्या ज्या धावा आहेत ग्राउंड वरचा डिसिजन आहे तोच ग्राह्य आहे. इथे षटकार नाही आहे किंवा असं काही नाही तर 1+ रनआउट असा या चेंडू असा निर्णय झालेला आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालं ते म्हणजे यश घाडगे याच्या माध्यमातून. पुढील फलंदाज दुर्वेश पाटील. चला प्रशांत मोहरे स्माइल्स मल्टी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढील चेंडू आदित्याचा. सामना केला म्हणजे शुभम. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळकरांचा
पुढील चेंडू आदित्याचा, पुन्हा एकदा सामना शुभम पाटील. यावेळी फुलर लेंथचा चेंडू, लाईन मध्ये बदल केलेला आहे, अतिशय सुंदररित्या बदल केलेला आहे. पण खराब क्षेत्ररक्षणामुळे इथे 2 धावा मिळतात त्या संघाला. धावसंख्येत 2 निवाड, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 पर्यंत. षटकातील शेवटचा चेंडू, बघूया 60चा पल्ला पार करणार का शुभम पाटील की 56 पर्यंतच रोखून ठेवणार आदित्य घाडगे. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. अतिशय सुंदर चेंडू, 22 स्वरूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 57 पर्यंत. 58 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे सायन्स सुपर किंग्स संघाला. आझाद मैदान. चला प्रशांत मोहरे कर्णधार स्माई स्मरणी स्पोर्ट्स आणि प्राणवी चॅलेंजर्स कर्णधार संकेत पाटील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे अनिवार्य आहे, अन्यथा पेनल्टी लागेल आपल्याला, हे आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगतोय. प्रशांत मोहरे, संकेत पाटील इथे हजर आहेत. प्रशांत मोहरे, मी विनंती करतो नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे देवा उत्तम पाटील यांना मी आमंत्रित करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला प्रशांत मोहरे, वेळ आपली निघून चाललेली आहे. लीग कुरुळकरांचा अभिमान. प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं, कुरुळ गाव नाव गाजलं. क्रिकेटचा हा महासंग्राम, कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले, अडके ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची. चला सायन्स सुपर किंग्स आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. क्षेत्ररक्षण संघ पूर्णतः रेडी आहे, तर सायन्स सुपर किंग्स आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. खेळाडूला त्या मॅच मध्ये खेळून दिलं जाणार नाहीये. जो कोणी खेळाडू असेल, पेनल्टी इथे नाहीच आहे, पण त्या खेळाडूला त्या सामन्यामध्ये खेळून दिलं जाणार नाही विदाउट ट्रॅक टी शर्ट.
सलामीची जोडी सायन्स सुपर किंग संघाकडनं ती म्हणजे प्रसाद गोंधळी आणि साहिल पाटील. अतिशय सुंदर असं आजचं वातावरण. काल थोडासा उन्हाचा प्रभाव अतिशय जास्त होता, त्याच्यामुळे काही खेळाडूंना एनर्जी आणि त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस अतिशय सुंदर असा. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल सुपर 4 साठी. उवलडू सुजय पाटील. चालू असलेला सामना साई शिवारी विपक्ष साई अंश सुपर किंग. दोन्ही बंधूंचा हा संघ विनोद म्हात्रे राकेश म्हात्रे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो रुपेश म्हात्रे आणि सलामीची जोडी प्रसाद गोंधळी साहिल पाटील साई अंश सुपर किंग संघाकडून. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 58 धावा. पहिला चेंडू प्रसाद साठी घुसून मारण्याचा प्रयत्न. संघाचं खातं ओपन करतो तो प्रसाद. 1 या धावसंख्येने बिनबाद 1. अतिशय सुरेख फलंदाजी केली होती ती साई शौर्य संघाने आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. 36 चेंडूंमध्ये पुढील चेंडू रुपेश टू साहिल. स्लोवर चेंडू साहिलला काही समजत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती रुपेशच्याकडून साई शिवारी संघासाठी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलताना रुपेश म्हात्रे पाहायला मिळतोय. खूप कालपासून पाहतोय आपण अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती साई शौर्य संघाकडून. पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने कटवलाय. नो मॅन स्लॅर मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. साहिलच्या बॅट मधून आलेला पहिलाच खणखणीत दणदणीत चौकार. धाव संख्या 4 नि भर. धाव संख्या झाली ती 5. बिनबाद 5. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. चेंडू घेऊन रुपेश तयार. स्लोवर पद्धतीचा चेंडू साहिलला काही समजत नाहीये. चोरटी धाव काढतोय तो साहिल. धाव संख्येत 1 नि भर. धाव संख्या झाली 6. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश कडून. तिसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काहीसा कमबॅक पाहायला मिळतोय रुपेश म्हात्रे कडून आणि पप्पूला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पॉवर प्ले पहिल्या षटकात अतिशय सुरेख गोलंदाजी करतो तो रुपेश म्हात्रे. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. प्रसादला चेंडू काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो साई शौर्य कुरुळ संघ. रायडर्स वेगात धावले. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई अन सुपर किंग संघाची धाव संख्या झाली बिनबाद 6. जिंकण्यासाठी 30 चेंडू 52 धावांची आवश्यकता. फलंदाजा तोफखाना भरलेला संघ साई अन सुपर किंग. पुढील चेंडू शुभम याचा फुलटॉस चेंडू जातो लोमॅन स्टँड मध्ये. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते दिनेश पाटील याकडून. धाव संख्येत 2 निभर. धाव संख्या झाले बिनबाद 8. फुलटॉस चेंडूचा फायदा उठवता आला नाही, तो साहिल याला. शुभमचा पुढील चेंडू शॉर्ट चेंडू जोरदार मारला. फटका खडखणीत दणदणीत षटकार. धाव संख्येत 6 निभर. धाव संख्या होते ती 14. बिनबाद 14. साहिल शुभमचा भरपूर समाचार घेतो. पहिला चेंडू फुलटॉस, त्याच्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू खणखणीत प्रहार करतो तो साहिल. पुढे चेंडू शुभमचा. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतो. चेंडू जातो निर्धाव. शुभमचं कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला. पुढे चेंडू शुभमचा. साहिल काय करतो पाहूयात. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. साहिलला काही समजत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू शुभम अतिशय सुंदररित्या हाताळताना चेंडू जातात. दोन्ही पण निर्धाव. धाव संख्या स्थिर बिनबाद 14. पुढील चेंडू शुभमचा. फुलटॉस चेंडू जोरदार मारला. फटका खणखणीत दणदणीत षटकार. शिक्षा मदतीने धाव संख्या होते ती बिनबाद 20. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान खोळ. कुरुळ प्रीमियर अतिशय धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय तो साहिल आपल्या संघासाठी. एक हाती सामना. पुढील चेंडू शुभमचा. स्लो बदल चेंडू जातो निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई शौर्य संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 20. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 38 धावा. सलामीला आलेला फलंदाज प्रसाद गोंधळी. धाव संख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 30 षटक घेऊन आलं दिवेश कलबटे. काय करतो पाहूयात आपल्या षटकामध्ये. फलंदाज प्रसाद गोंधळी. घुसून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एका धावेवर सावधान मानावं लागते ते प्रसाद गोंधळीला.
पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा होता. प्रसादला काही जोरात मारता आला नाही. धाव संख्येत 1 निभर धाव संख्या झाली ती 21. बिनबाद 21. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती साई अंश सुपर किंग संघाकडून. पुढील चेंडू दिवेश टू इन्फॉर्म फलंदाज साहिल. अतिशय सुरेख योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू दिवेशाचा. 1 धाव पूर्ण. धाव संख्येत 1 नि वाढ. धाव संख्या झाले 22. अतिशय कालपासून पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅच पासून अतिशय सुरेख गोलंदाजी करतो दिवेश. दिवेश टू प्रसाद. पुढील चेंडू दिवेशचा. प्रसादसाठी घुसून मारण्याचा प्रयत्न. जोरदार मारलेला फटका. नो मॅच लँड मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. धाव संख्येत 4 निभर. धाव संख्या झाली ती 26. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला प्रसादचा. अभिमान जय हो कुरुड जय हो खेळाचा जय हो कुरुड जय हो खेळाचा कुरुड प्रीमियर लीग नाव गावाचं उंच नेणारा सुमित पाटील यांची मैदानात एंट्री झालेली पाहायला मिळते. पुढे होणारा सामना प्राणवी चॅलेंजर विरुद्ध स्माइल स्पोर्ट्स. दोन्ही संघाने तयार झाला. या आपल्याला होणारा सामना पुढील चेंडू दिवेशचा. काय करतो पप्पू पाहायला मिळेल. दिवेश टू पप्पू. घुसून मारण्याचा प्रयत्न. पंच निर्णय कळवायचा आहे. फलंदाज बाट. पहिला हादरा बसतो तो साई अंश सुपर किंग संघाला. प्रसाद गोंधळे याच्या मार्फत लेग बाईच्या एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो तो. सव्वीस धाव संख्येवर पहिला हादरा बसतो तो साई अंश सुपर किंग संघाला. पप्पूच्या स्वरूपात नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज केदार बिंजे. हॅलो 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 हॅलो. धाव संख्या झाली 26. 1 बाद 26. नवीन फलंदाज केदार. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला तो केदार कडून. तुतुमयमध्ये या धावेसाठी साहिल तयार नव्हता. एका धावेवर समाधान मानतोय तो केदार. धाव संख्येत 1 निभर. धाव संख्या झाली ती 27. 1 बाद 27. एक चेंडू बाकी.
पुढील चेंडू या षटकातील दिवेशचा धावसंख्या 27. दिवेश टू साहिल. अतिशय सुरेख चेंडू. साहिलला काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. 1-27. अतिशय सुरेख गोलंदाजी. तिसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दिवेशचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. तो साई शौर्य संघासाठी पुढील षटक चॅलेंजिंग ओव्हर. या षटकांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 धावा करा आणि चॅलेंज जर तुमचं पूर्ण झालं तर एक्स्ट्राच्या 5 धावा. टोटल एकूण 15 धावा मिळतील. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. भला मोठा बॅट्समनचा भरणा असलेला संघ साई सुपर किंग. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थं षटक चॅलेंजिंग षटक घेऊन आला रुपेश म्हात्रे. कालच्या दोन्ही सामन्यांमध्ये अतिशय चॅलेंजिंग षटक हाताळण्यात यशस्वी झालेला हा गोलंदाज या सामन्यात काय करतो पाहूयात. पहिला चेंडू रुपेशचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न. केदारला काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख कालपासून बघतोय तर अतिशय सुरेख चॅलेंजिंग षटक हाताळण्यात यशस्वी ठरलेला गोलंदाज रुपेश. त्यानंतर आदित्य घाडगे. पुढील चेंडू रुपेशचा. जोरदार मारलेला फटका. खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख देखणा फटका आडव्या बॅट मध्ये मारलेला केदारने. धावसंख्येत 4 भर. धावसंख्या झाली ती 1-31. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा काढण्यात यशस्वी झालाय तो केदार. अजून 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असणार तो केदारचा चॅलेंजिंग षटकांमध्ये. पुढील चेंडू रुपेश दादाचा. अतिशय सुरेख चेंडू. पल्लू स्लिप मारण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. केदारला काही समजत नाहीये. अतिशय चतुर गोलंदाज आहे तो रुपेश म्हात्रे. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 1-31. अतिशय सुरेख 3 चेंडू हाताळताना दिसतो रुपेश दादा. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. जोरदार मारलेला फटका जातो सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सक्सेसफुल झाला तो केदार. धावसंख्या 6 निभर. धावसंख्या झाली ती 37. अतिशय सुरेख फलंदाजी करतो तो केदार. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सक्सेसफुल झाला आहे केदार. पुढील चेंडू रुपेश दादाचा. स्लोवर चेंडू. नो मॅच मध्ये मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती साहिल आणि केदारची. धावसंख्येत 2 निवार. धावसंख्या झाले 39. या षटकातील शेवटचा चेंडू. या चॅलेंजिंग षटकामध्ये रुपेश खालीसा भागला ठरताना दिसतोय आपल्याला. पुढील चेंडू फलंदाज बाद. केदाराच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय तो साई सुपर किंग संघाला. केदारच्याच मार्फत धावसंख्या झाली ती 41 आणि 39 आणि चॅलेंजिंग ओव्हरच्या 5 धावा एक्स्ट्रा. टोटल धावसंख्या झाली ती 44. 2 बाद 44. 12 चेंडू
14 धावांची आवश्यकता ती जिंकण्यासाठी साई अंश सुपर किंग संघाला. नवीन फलंदाज यश घाडगे, लेफ्ट हँडेड फलंदाज. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज यश घाडगे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अतिशय सुरेख फटकेबाजी केली केदारने आणि आपल्या संघाला अतिरिक्त 5 धावांचा बोनस मिळवून दिलाय आणि तो शेवटच्या चेंडूवर तंबूत परतलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2-44. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5 षटक घेऊन आलाय दिवेश कलबटे. दिवेश टू साहिल. अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षकाला काही समजत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. धाव संख्येत 4 निभर. धाव संख्या झाली ती 48. 11 चेंडूंमध्ये 10 रनची आवश्यकता. जिंकण्यासाठी साई अंश सुपर किंग संघाला. पुढील चेंडू दिवेशचा. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय साहिल कडून. सुंदर क्षेत्ररक्षण करून शुभम एका धाव्यावर समाधान मानतोय तो. साहिल धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या झाली ती 49. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नवीन आलेला फलंदाज यश घाडगे काय करतोय पाहूयात. 10 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी पुढील चेंडू दिवेशचा. जोरदार मारलेला खडखणीत दणदणीत षटकार. 6 धावसंख्येने धावसंख्या होती ती 55. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. अतिशय पवलेमधून सेट होऊन आला तो यश. सकाळपासूनच तो प्रॅक्टिस करत होता. पुढील चेंडू आणि अतिशय गचा क्षेत्ररक्षण गचा थो पाहायला मिळतो तो बुद्याचा प्रतीकचा. धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या झाली ती 57. जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. दिवेश टू यश. जोरदार मारण्याचा प्रयत्न. यशला चेंडू काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली साई अंश सुपर किंग संघाकडून आपल्याला. पुढील चेंडू आणि चेंडू जातोय अवंत स्वरूपात आणि किपरला पण काही समजत नाहीये. टोटल एकूण 5 धावा मिळत आहेत त्या साई अंश सुपर किंग संघाला. 7वा विजयी होतोय तो साई अंश सुपर किंग संघ. वेल प्लेड टू अलाव बॉयज. पुढच्या सामन्यासाठी साई ईश्वरी संघाला शुभेच्छा. यापुढे होणारा सामना प्राणवी चॅलेंजर विरुद्ध स्माइल स्पोर्ट्स. चला